नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शिक्षण सेवकांची आधी ही सेवा ही ग्राह्य धरणार, म्हणजे आधीची सेवा ही ग्राह्य धरणार. राज्यातील हजारो शाळांना नियुक्तीमध्ये दिलासा. आता 2च वर्ष मानधन तत्वावर काम करावे लागणार. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षण सेवकांसाठी हा मोठा दिलासा काय आहे व राज्यातील शिक्षण सेवकांना आता आधी केलेली सेवा म्हणजे अनुभव हे ग्राह्य धरण्यात येणार याबद्दल अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, शिक्षण सेवकांची आधीची सेवा ही ग्राह्य धरणार. पहा अपडेट, राज्यातील हजारो शिक्षकांना नियुक्तीमध्ये दिलासा. आता 2च वर्ष मानधन तत्वावर काम करावे लागणार. पहा अपडेट काय सांगतोय. शिक्षण सेवक योजनेमध्ये शिक्षकांची एका पदावरून दुसऱ्या पदावर नियुक्ती झाली तरी आधीची सेवा सुद्धा ग्राह्य या ठिकाणी धरली जाणार आहे. यामुळे हजारो शिक्षण सेवकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण सेवकासाठीची 3 वर्ष काम करण्याची अट रद्द झाली आहे. आता 2च वर्ष त्यांना मानधन तत्वावर काम करावे लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि 100% अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षण सेवकांना हा नियम लागू आहे. 18 फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू झाला. दुसऱ्या शिक्षण सेवक पदावर नियुक्ती झाल्यास पूर्वी केलेली सेवा नवीन नियुक्तीच्या कालावधीत ग्राह्य राहील. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. अशी होणार अंमलबजावणी. 3 वर्ष पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या शाळेत नियुक्ती मिळाल्यास त्याला पुन्हा 3 वर्षाचा कालावधी नव्याने पूर्ण करावा लागत होता. पूर्वी केलेली सेवा ग्राह्य धरून फक्त उर्वरित कालावधी पूर्ण करावा लागेल. 3 वर्ष पूर्ण झाल्यास संबंधित उमेदवाराला नियमित वेतन श्रेणी लागू होईल. बघा, यांना लागू नवा नियम. नेमकं यांना कोणाला या ठिकाणी नवा नियम लागू होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील शिक्षण सेवक, 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षण सेवक, प्राथमिक, उच्च प्राथमिक व या ठिकाणी माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरांवरील सर्व माध्यमांच्या शाळा, अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने, सैनिकी शाळा यांना 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षण सेवक यांना हा नवीन नियम या ठिकाणी लागू राहणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने शिक्षण सेवक जे आहेत त्या शिक्षण सेवकांची आधीची सेवा ही ग्राह्य धरली जाणार आहे. राज्यातील एकूणच हजारो शिक्षकांना या नियुक्तीच्या माध्यमातून दिलासा मिळालेला आहे. आता 2च वर्ष या ठिकाणी मानधन तत्वावर काम करावा लागणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.